तर मित्रांनो, हे समोर दिसतंय तुम्हाला, हे आहे ओंकारेश्वर टेम्पल। आम्ही गाडी इकडे पार्क केली, थोडंसं मस्त दाबून लावली आहे आणि पार्किंग आहे, बरीच पार्किंग आहे इथे। ओंकारेश्वर मंदिर हे भगवान शिवांना समर्पित एक प्राचीन मंदिर आहे। हे कर्नाटक मधील कूर्गच्या मदिकेरी या शहरात स्थित आहे। मंदिरचं एक एकदम बेस्ट गोष्ट आहे की शॉर्ट ड्रेसेस, हाफ पॅन्ट वगैरे अलाउड नाही आहे। की दिस इज अ सेक्रेड टेम्पल अँड इट इज नॉट अ टुरिस्ट स्पॉट। या मंदिराची खासियत म्हणजे त्याच्या बांधकामात गॉथिक आणि इस्लामी शैलींचे मिश्रण आहे। हे कूर्गमधील एक लोकप्रिय धार्मिक स्थळ आहे। हे मंदिर दररोज बरेच पर्यटक आणि भक्तांना आकर्षित करते। ओंकारेश्वर मंदिर राजा लिंगराजेंद्र द्वितीय यांनी 18व्या शतकात बांधले होते। एका दंतकथेनुसार राजाने ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्त होण्यासाठी हे मंदिर बांधले असे सांगितले जाते। कथेनुसार राजाने आपली राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ब्राह्मणांचा वध केला, मात्र यामुळे त्याच्यावर विपरीत परिणाम झाले। राजाला भीतीदायक स्वप्ने पडू लागली आणि त्यातून मुक्त होण्यासाठी त्याने काही ज्ञानी लोकांचा सल्ला घेतला। त्यांच्या म्हणण्यानुसार राजाने भगवान शिवांसाठी मंदिर बांधले। त्याने नव्याने बांधलेल्या मंदिरात काशीच्या पवित्र शहरातून आणलेले शिवलिंग स्थापित केले। कथा सांगते की यामुळे राजाची भयानक स्वप्ने थांबली। हे शिवलिंग ओंकारेश्वर म्हणून पूजले जाते आणि आता मदिकेरी कूर्गला भेट देणारे बरेच लोक या मंदिराला आवर्जून भेट देतात। कल्याणी लेक आहे, तिथे अंजनेय मंदिर आहे। वाव, इतकं आपण हे जे ओंकारेश्वर मंदिर आहे ना, इतकं सुंदर आहे ना, इतकं सुंदर आहे, असं खूप वाटत होतं की एक फोटो काढू, बट नाही। सो आर्किटेक्चर थोडंसं मुघल स्टाईल आहे। तर इथून वाटतं एंट्री आहे अंजनेय टेम्पलची। बोला जय श्रीराम, बजरंगबली हनुमान की जय, पवन पुत्र हनुमान की जय। इतकं शांतता होती ना, आम्ही आरती अटेंड केली आपल्या बजरंगबलीच्या मंदिरात। बोला पवन पुत्र हनुमान की, बजरंगबली हनुमान की जय श्रीराम। होप तुम्हाला दर्शन आवडलं असेल, श्री ओंकारेश्वर टेम्पल आणि आपले हनुमानजींचं। तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, जर तुम्ही कूर्ग मदिकेरीला येत असाल ना, हे तुमचं एक स्पॉट पाहिजे। इथे तुम्ही या आणि जरा शांत व्हा आणि मग नंतर बाकीचे स्पॉट्स कवर करा। तर हे होतं आमचं कूर्गचं दुसरं स्पॉट। पहिलं स्पॉट आम्ही राजा सीट का पिक केलं, बिकॉज त्याच्या बाजूलाच आमचं हॉटेल आहे आणि काय बेस्ट आहे यार। आपल्या ट्रिपची कशी सुरुवात झाली आहे म्हणाली, एकदम बेस्ट झाली आहे की नाही?